नमस्कार मंडळी, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजची रेसिपी मी करणार आहे. अतिशय हेल्दी तर आहे, पण रोजच्या जेवणामध्ये तुम्ही खाऊ शकता. आणि आता मंडळी, थंडी सुरू झालेली आहे. थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला पौष्टिक पदार्थ आपण खाल्ले पाहिजे. हे आपण नेहमीच बघत आलो, पूर्वजांकडून ऐकत आलो आणि खातही आलो. तर आजची रेसिपी मी करणार आहे हेल्दी. ही चटणी तुम्ही ब्रेड बरोबर खाऊ शकता, रोजच्या जेवणाबरोबर खाऊ शकता, भाकरी चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता. ते यासाठी मी घेतलेले आहे ही मिनी सोयाबीन आहे छोटे. तर हे सोयाबीन मी घेतलेले आहे. 200 ग्रॅम हे सोयाबीन आहे आणि हे व्यवस्थित मी भाजून घेतलेले आहे. भाजण्यासाठी तेलाचा तुपाचा अजिबात वापर केलेला नाही. तर हे मी घेतलेले आहे इथे सोयाबीन. 1 वाटी मी तीळ घेतलेले आहे. वजनाने म्हणाल तर अगदी हे 100 ग्रॅम आहे. आणि 100 ग्रॅम घेतलेले शेंगदाणे, हेही भाजलेले आहेत. सालीसकट भाजलेले शेंगदाणे आहेत. हे तीळ पण भाजलेले आहेत. आणि इथे चवीपुरतं घेणारे मीठ आणि 20 ते 25 इथे पाकळ्या घेतलेल्या आहे मी लसणाच्या. तर याच्यापेक्षा जास्त लसूण तुम्ही घेतलात तरी सुद्धा चालेल. चटणीचं प्रमाण जास्त असेल तर एवढ्या हे प्रमाणाला हे एवढ्या 20 ते 25 पाकळ्या ह्या पुरेशा होतात. आणि ही आहे मिरची, तर ही भाजून घेतलेली आहे. हे बघा, ह्याचा आवाजच बघा. तर ही फक्त कलरची मिरची आहे. याला तिखटपणा जास्त नाही, त्यामुळे ह्या मिरच्या मी घेतलेल्या आहे. 100-150 ग्रॅम मी मिरची घेतलेली आहे. आणि लाल मिरची पावडरचा सुद्धा इथे वापर करणार आहे. तुमच्याकडे मिरची नसेल तर तुम्ही संपूर्ण मिरची पावडर घेतली तरी सुद्धा चालेल. तर ही चटणी आपल्याला कशी करायची आहे ते आपण बघणार आहोत. ते सगळे जिन्नस आपल्याला मिरची, तीळ, सोयाबीन आणि शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. बाकी हे दोन्ही हे आपल्याला असेच आपल्याला नंतर मिक्स करायचे आहे. तर आता आपल्याला ही चटणी कशा प्रकारे बनवायची आहे ते बघूया. ही मिरच्या आहेत आपण भाजून घेतलेल्या, तर त्या तुकडे करून आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत. मिरची भाजलेली आहे. मिरची भाजताना पण तेलाचा वापर केलेला नाही, तशीच मिरची भाजलेली आहे. आपल्याला मिरची अगोदर थोडीशी फिरवून घ्यायची आहे. त्यानंतर आपण बाकी ह्याच्यामध्ये काय काय आपल्याला, कारण ही व्यवस्थित एक सारखी वाटल्या गेली पाहिजे, त्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप चटणी कशी करायची ते मी इथे दाखवते. मिरची मध्ये आपण घालतो शेंगदाणे. शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित या मिरची मध्ये फिरवून घ्यायचे. हे बघा, मिरची मध्ये शेंगदाणे फिरवायचं कारण एकच आहे की शेंगदाणे व्यवस्थित ह्याच्यामध्ये मस्त फिरवले जातात, तेल रिलीज होत नाही. आणि आपल्याला जर शेंगदाणे जाड असतील तर एक सारखी चटणी आपली येणार नाही. म्हणून मस्त मिरची पावडर मध्ये व्यवस्थित आपण हे शेंगदाणे फिरवून घेतलेले आहेत. एका भांड्यामध्ये मी मिरची बरोबर आपण जे शेंगदाणे वाटून घेतलेले आहे ते मी इथे काढून घेते. ही चटणी तुम्ही रोजच्या जेवणाबरोबर खाऊ शकता. एकदम मस्त वास इथे सुटलेला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण लसूण मी घातलेला आहे, लसूण. आणि आता आपल्याला तीळ घालायचे आहेत. व्यवस्थित तीळ साफ करून आणि भाजून घेतलेले आहेत. तीळ आणि शेंगदाणे मी एकसारखे सोबतच टाकलेले आहेत. हे आपल्याला फिरवून घ्यायचे. हे बघा, तीळ आपण फिरवलेले आहेत. तिळाचं एकदम तेल रिलीज होतं. तर आता आपल्याला इथे थोडं थोडं करून सोयाबीन ह्याच्यामध्ये घालायचं आहे. सोयाबीन वडी आपण भाजलेली यामध्ये घालू. खूप जास्त घालायची नाही, व्यवस्थित आपल्याला बारीक कसं करायचं ते मी इथे दाखवते. तीळ, लसूण आणि सोयाबीन वडी आपण इथे मिक्स केलेली आहे, ती पण आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची आहे. चटणीमध्ये आपलं तेल सोडतं. हे बघा, एकदम ओलसर झालेले आहे. आता इथे आपल्याला राहिलेली संपूर्ण सोयाबीन घालायचे आहे. इथे अजून 2 जिन्नस आपल्याला टाकायचे आहेत. हे लाल तिखट आहे, मिरची पावडर, हे 2 टीस्पून मी घेतलेली आहे. 2 टीस्पून मी घेतलेले आहे धनी पावडर. तर हे माझ्याकडे धनी पावडर केलेली होती म्हणून हे घेतलेले आहे. तुमच्याकडे नसेल तर 2 टीस्पून तुम्ही धने इथे घेऊ शकता. हेही आपल्याला याच्यामध्ये घालायचे. मिरची आपण याच्यामध्ये घातलेली आहे. भाजलेली सोयाबीन एकदम छान इथे बारीक होते. हे बघा, लसूण आणि सोयाबीन, धना पावडर आणि मिरची पावडर आपण मिक्स केलेली आहे. आता आपल्याला घालायचं आहे मीठ. चटणी तुमची किती असेल त्याप्रमाणे तुम्हाला इथे मीठ घालायचं आहे. परत एकदा आपल्याला व्यवस्थित फिरवायचं आहे. घालून आपण सोयाबीन फिरवून घेतलेले आहे. राहिलेलं मीठ आहे तर आपल्याला या पातेल्यामधल्या ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. एवढ्या जे प्रमाण सांगितले ह्याच्यासाठी जे मीठ मी इथे घेतलेलं आहे ते अगदी इथे बरोबर आहे. आता आपल्याला ह्या भांड्यामधलं संपूर्ण हे एकत्र आपल्याला करायचं आहे.
आणि परत आपल्याला हे फिरून घ्यायचंय एकजीव करून. आणि हे मस्त आपलं याचा कलर, टेक्स्चर आणि मीठ व्यवस्थित त्याच्यामध्ये मिक्स होतं. ही चटणी परत आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन थोडी थोडी घेऊन आणि फक्त आता एकदाच आपल्याला ही फिरवायची आहे, जास्त फिरवण्याची गरज नाही, फक्त हे मिक्स करायचे आहे. हे बघा या चटणीचा कलर बघा आणि हिचा बघा. तर ह्या पद्धतीने आपल्याला ही चटणी ही एक साईडने मी करून आणि ही आपली आता एकजीव चटणी केलेली आहे ती या साईडने इथे आपल्याला टाकायची. हे बघा मिक्स केल्यानंतर चटणीचा कलर परत ही राहिलेली चटणी याच पद्धतीने मिक्सरमध्ये भांड्यामध्ये आपल्याला टाकून आणि फिरवून घ्यायची. चटणी संपूर्ण आपली तयार झालेली आहे. चटणीचं प्रमाण बघा भरपूर साऱ्या प्रमाणामध्ये ही चटणी तयार झालेली आहे. खमंग वास या चटणीचा सुटलेला आहे. ही चटणी बाहेर जरी तुम्ही ठेवली व्यवस्थित काचेच्या बरणीमध्ये भरून तर 2 महिने ही चटणी अजिबात खराब होत नाही, फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज पडत नाही. ही चटणी मग असे सांगितल्याप्रमाणे काचेच्या बरणीमध्ये जर तुम्ही ठेवलात तर ही चटणी 2 महिने अजिबात खराब होत नाही. या पद्धतीने चटणी करून बघा. ह्या चटणीची टेस्ट अतिशय छान लागते. सकाळी सकाळी तुम्ही मस्त तांदळाची भाकरी असेल, ज्वारीची भाकरी असेल, चपाती असेल, मस्त आपण 2 चमचे घेऊन आणि ह्या चटणीचा स्वाद घेऊ शकतो. आणि ह्यामध्ये सगळे जे जिन्नस घातलेले आहेत आपण ते सगळे जिन्नस आपले हेल्थसाठी चांगले आहेत. मस्त वरून आपल्याला तेल घ्यायचं आहे चटणीवरती आणि चटणी खायला घ्यायची आहे. एकदम छान ही चटणीची चव लागते. या पद्धतीने चटणी नक्की करून बघा. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.